सर्वांना रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी दसरा निमित्त स्पेशल अशी थाळी बघणार आहोत। दाटसर अशी मस्त बासुंदी, बटाट्याची भाजी, पुरी, मस्त अशी कुरकुरीत मिरची भजी आणि वरण भात। वरण भात तर हवाच, नैवेद्याची थाळी म्हटलं किंवा सणासुदीची थाळी म्हटलं तर वरण भात हवाच, त्यामुळे वरण भात पण करणार आहे आपण। तर मग आता चला साहित्य बघूया आणि सुरुवात करूया। आणि एकदम सोप्या पद्धती आणि कमी वेळात होईल अशी थाळी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर आपण इथं कुकर लावून घेणार आहे आणि सर्वात आधी तर आपण वरण भाताचं कुकर लावणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला थाळी कशी तयार करायची ते सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर सर्वात आधी आपण इथं वरण भाताचं कुकर लावून घेऊया। तर इथं एक वाटी भरून इथं तांदूळ घेतले, वाडा कोलम तांदूळ हे स्वच्छ धुतले। तुरीची डाळ अर्धी आणि मुगाची डाळ अर्धी असं मिळून मी इथं अर्धी वाटी डाळी घेतले दोन्ही पण। आणि हे मीठ घेतलंय, सर्व पदार्थांसाठी घेतले मी, भात, वरण आणि आपण पुरी बनवणार आहोत। आणि वरणाला फोडणी दिल्याच्या नंतर आपल्याला वरणाला पण टाकायला लागेल मीठ। सगळ्या पदार्थांसाठी बटाट्याची भाजी करणार आहे, बटाट्याच्या भाजीसाठी पण आपण याच्यातलं सगळं एकत्रच मी इथं सगळं मोजून मीठ घेतलंय। आणि हिंग लागणार आहे आपल्याला, फोडणीसाठी पण लागणार आहे आणि आत्ता लागणार आहे शिजायला, कुकरला लावणार आहे तेव्हा पण। आणि याबरोबर आपल्याला थोडंसं 1 चमचाभर तेल पण घ्यायचंय। तर सर्वात आधी आपल्याला, आता तुमचा तांदूळ कुठला आहे त्यानुसार तुम्ही इथं भाताला म्हणजे तांदूळामध्ये पाणी टाकून घ्या। आणि तर मी 1 वाटी तांदूळ घेतलाय, त्याला मी इथं 2 वाट्या पाणी टाकून घेते, म्हणजे बरोबर पाणी होतं। वाडा कोलम हा जुना तांदूळ आहे, त्यामुळे याला पाणी जास्त लागतं शिजण्यासाठी। आणि वरणात पण आपल्याला शिजणे इतपत पाणी टाकून घ्यायचंय। तर वरणामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि चिमूटभर हिंग टाकायचा, आता शिजताना पण टाकायचा। तुम्ही टाकून बघा, खूप छान स्वाद येतो असं हिंग टाकल्याने। आणि भाताच्या चवीपुरतं इथं मीठ टाकून घ्यायचंय। तुम्ही जर भाताला शिजताना मीठ टाकत नसाल तर नाही टाकलं तरी चालेल, थोडंसं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे पूर्ण तांदळाला आपलं मीठ लागेल आणि भात कुठं खारट आणि आळणी असा लागणार नाही। पाव चमचा आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचंय डाळीला, म्हणजे डाळ लवकर शिजते आणि चविष्ट होते। आता एक कुकर मध्ये मी ठेवून घेते। तर कुकर मध्ये खाली तळाला पाणी टाकायचंय। सर्वात आधी तर आपल्याला इथं डाळ ठेवायची आहे, म्हणजे डाळीचं पाणी जरी वरती आलं तर ते भातात मिक्स होणार नाही। आणि कुकर काळा पडू नये म्हणून आपल्याला लिंबू पण टाकायचा आहे खाली। त्यावरतीच आपल्याला इथं भाताचा डबा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यातच आपण बटाटे पण ठेवणार आहे शिजायला। तर बटाटे आपण चेक करून घ्यायचे, फक्त खराब आहे का काय, कधी कधी काळे असतात मध्ये, फक्त एक चीर द्यायची। तर सर्व बटाटे आपले चांगले आहे, त्यामुळे आता आपण कुकर मध्ये ठेवून घेऊया। तर कुकरच्या डब्यावर जी डिश बसेल त्या ती एक डिश ठेवून घेतली आहे आणि असे आपल्याला बटाटे ठेवून घ्यायचे यावर, म्हणजे सोबत 3 कामं होतात। आणि पाणी वगैरे टाकायची काही गरज नाहीये, कुकर होतोय तोपर्यंत आपले बटाटे आपोआप असे बिना पाण्याचे सुद्धा वाफून निघतात आणि याची भाजी अशी खूप अशी गिजगिज होत नाही, एकदम अशी मस्त सुटसुटी मोकळा बटाटा होतो। सुक्का बटाटा करणार आहे आपण, पिवळा सुक्का बटाटा, त्यामुळं अशी शिजवले ना खूप छान होते भाजी। आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेते मी इथं, म्हणजे आपले डाळ आणि तांदूळ बटाटे छान शिजते। तर स्वीट डिश मध्ये आपण बासुंदी करणार आहे, त्यासाठीचं साहित्य घेतलंय। इथं अर्धा लिटर दूध घेतलंय, कढईमध्ये गरम करायला ठेवलंय। आणि इथं 25 ते 30 ग्रॅम साखर घेतली आहे, म्हणजे 6 ते 7 चमचे इथं साखर घेतली आहे मी। थोडीशी जाडसर आहे म्हणून थोडी कमी घेतली आहे। साखर तुम्हाला कमी अधिक करायची असेल तर तुम्ही करू शकता। वेलची पूड आणि 10 ते 12 केशरच्या काड्या घेतल्या आहे। तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट ऍड करायचे असेल तर तुम्ही करू शकता। तर आपलं दूध गरम करायला ठेवलंय इथं, आता दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही दूध पण जास्त घेऊ शकता, आता तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही इथं दूध कमी अधिक करू शकता बासुंदीसाठी। तर दुधाला पण आपली छान उकळी आली आहे। आणि बासुंदी करताना किंवा कुठलाही आपण प्रकार करताना दूध आटवण्याचा जो प्रकार आहे तो कुठलाही करा तुम्ही, तर तो प्रकार असा पसरट कढईमध्येच करायचा, म्हणजे पटकन होतं।
तर दुधाला उकळी आली की आपल्याला इथं केशरच्या काड्या टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे रंग छान येतो बासुंदीला. आणि आपण दूध पावडर वगैरे काही वापरणार नाहीये, तरी पण अशी दाटसर अशी इथं आपण बासुंदी तयार करणार आहे फक्त दुधापासनं. दूध आणि दुधाची साय, तर यावरची मी दुधावरची साय थोडीशी काढून ठेवली आहे, ती आपण यूज करणार आहे. तर आता मीडियम गॅसवरती आपण दूध आटवून घेऊया. एका साइडला कुकर पण होतोय, तर आपण आता दोन्ही पदार्थ होईपर्यंत पुरीची कणिक भिजून घेऊया. तर बासुंदी आपल्याला अधूनमधून अशी हलवून द्यायची आहे. आता एका साइडला बासुंदी होती, एका साइडला कुकर होतोय, तोपर्यंत आपण पुरीची कणिक भिजून घेऊया. तर पुरीच्या कणकेसाठी आपण पुरीचं पीठ भिजवण्यासाठी आपण इथं घेतलंय गव्हाचं पीठ घेतलंय. या 2 वाट्या भरून इथं मी पीठ घेतलंय हे. आता तुम्हाला घरात तुमची किती लोक आहेत त्यानुसार तुम्ही त्या अंदाजानुसार घ्या. मी हा 3 ते 4 लोकांसाठी स्वयंपाक बनवते. इथं थोडीशी हळद रंग येण्यासाठी, आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडस आपलं चवीपुरतं पुरीच्या इथं यातनं मी मीठ घेणार आहे. बाकीच्या पदार्थांसाठी पण आहे त्यामध्ये 2 ते 3 चमचे इथं मी रवा घेतलाय, किंवा एक छोटी वाटी भरून घेतली तरी चालेल. याने भरपूर वेळ अशी टम्म फुगलेली राहते पुरी, अजिबात अशी चपटी होत नाही आणि एकदम अशी मस्त खुसखुशीत होते. तर आता आपण पुरीच, आणि यासोबत आपल्याला इथं तेल पण घ्यायचंय. तर सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय. इथं पुरीच्या चवीपुरतं मीठ, पाव चमचालाही कमी हळद, आणि पुरी छान टम्म फुगलेली राहावी त्यासाठी 3 ते 4 चमचे रवा घेतलाय, आणि 2 चमचे आपल्याला इथं तेल टाकायचंय. थंडच तेल टाकलेलं मी इथं. तर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. गव्हाच्या पिठाला सगळ्या तेलाची, रव्याची आणि हळदीची बाइंडिंग द्यायची आहे. तर हे बघा, सर्व पिठाला मी इथं रवा, तेल सगळं लावून घेतलंय. आता थोडं थोडं करत पाणी टाकत आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं इथं, आणि घट्ट पीठ मळायचंय आपल्याला पुरीचं. चपातीच्या पिठापेक्षा थोडस घट्ट. तर हे पीठ मी मळून घेते. आणि सुक्या पिठामध्ये तेल टाकण्याचं कारण असं, तुम्हाला मी आधी सांगायला विसरले म्हणून आता सांगते, की पुरीचं पीठ पातळ होऊ नये म्हणून आधी पिठाला छान तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ अजिबात पातळ होत नाही. घट्टसर आहे तसंच गोळा राहतो, फक्त ते छान असं मऊ होतं नंतर. त्यामुळे पुरीचं पीठ भिजवताना शक्यतो तेल टाकायचं. पीठ पातळ न झाल्यामुळं पुरी अशी टम्म फुगते मग, आणि अजिबात अशी तेलकट होत नाही. तर आपलं पुरीचं पीठ पण इथं भिजून रेडी झालंय. थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे वर्ण पिठाला अशी खरवड येत नाही. हे थोडंसं तेलामध्ये मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. कुकर झालाय, बासुंदी पण होत आलीये. अगदी तासाभरामध्ये स्वयंपाक होतो एवढा. तर झाकून ठेवूया, म्हणजे बाकीचे आपण अजून भजीचं पीठ मिक्स करायचं आपल्याला. मिरची भजी करणार आहोत. तर आता बासुंदीकडे वळूया. तर बासुंदी मध्ये मध्ये मी मिक्स करत होते. तर आपली झालीच ऑलमोस्ट. आणि तुम्हाला म्हटले ना त्याप्रमाणे मी इथं साई काढून ठेवली ती दुधावरची, कारण मी एकदा दूध गरम केलेलं होतं ते. त्याच्यात मिक्स करून घेऊया आता हे पण, म्हणजे आपली बासुंदी अशी दाटसर होईल. आता इथं आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे, कारण भरपूर दाटसर झाली आहे ऑलरेडी. हे बघा, तर आपण घेतलेली साखर आहे त्यातली मी थोडीशी कमी टाकते. आता हे मिक्स करायचं. इथंच आपल्याला वेलची पूड पण टाकून घ्यायची आहे. आता साखर टाकल्यामुळे बासुंदी थोडीशी पातळ होते. तर आपण 3 ते 4 मिनिटासाठी पुन्हा बासुंदी आपण उकळून घेऊया. आणि केशरमुळे एवढा छान रंग आलाय ना बासुंदीला. आता 3 ते 4 मिनिट पुन्हा मी शिजून घेते बासुंदी. तर हे बघा, 3 ते 4 मिनिट झाले. एकदम अशी दाटसर झाली आहे. मिल्क पावडर वापरली नाहीये का काहीच वापरलं नाहीये. फक्त फुल क्रीम दूध घ्यायचं, म्हणजे बासुंदी अशी दाटसर तयार होते. एवढी पातळ ठेवायची, कारण थंड झाल्यावर अजून दाटसर होते ती. त्यामुळं आता हे काढून घेऊया. आता आपण भजीचं पीठ मिक्स करून घेऊया, मिरची भजी. आणि त्यासाठीचं साहित्य बघूया. तर मिरची भजी करणार आहे त्यासाठीचं साहित्य घेतलंय आपण. इथं बेसन पीठ घेतलंय अर्धी वाटी, आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या. हा एकदम कमी तिखट मधल्या मिरच्या आहेत, म्हणजे तिखटच नाहीये म्हटलं तरी चालेल. अगदी हलक्याशा तिखट असतात ह्या मिरच्या. थोडासा ओवा घेतलाय पाव चमचा. यातलं थोडंसं मीठ घ्यायचंय आपल्याला चवीपुरतं. जिरं आणि धना पावडर. धना पावडरने मिरची भजी खूप छान लागते, त्यामुळं मिरची भजीसाठी धना पावडर थोडीशी घ्यायची. कोथिंबीर आपण इथं वापरणार नाही, त्यामुळं धना पावडर घ्यायची. आता पीठ मिक्स करून घेऊया. बेसन पीठ, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरं, पाव चमचा
ओवा घ्यायचा. बेसन पिठाचे जेव्हा पदार्थ असतात ना तेव्हा शक्यतो ओवा वापरायचा. चवीपुरतं मीठ थोडंसं कमी घ्यायचं पिठामध्ये, कारण आपण मिरचीमध्ये पण मीठ भरणार आहे. आधी सर्व पूर्व तयारी करून घ्यायची म्हणजे बाकीचा स्वयंपाक पटपट होतो. मग आता थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ छान फेटून घ्यायचं आणि आपण सोड्याचा वगैरे काही वापर करणार नाहीये, त्यामुळं पीठ छान फेटून घ्यायचं इथं. त्यामुळं भजी अशी छान होतात. तर एवढं दाटसर आपल्याला हे पीठ ठेवायचंय. कुकर थंड झालाय का बघूया. तर कुकर आपला थंड झालाय. तर बटाटा शिजलाय का बघूया आपण. हे बघा बटाटा छान शिजलाय, अगदी वाफेवरती छान शिजतो. आता बटाटा काढून घेते मी वरचा आणि भाताने डाळ कशी शिजली ते पण बघूया. डाळ भात पण आपला छान शिजलाय. आता डाळीला फोडणी करून घ्यायची आणि बटाट्याची भाजी पण करून घेऊया लगेच. त्यासाठीची तयारी मी आधी करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर डाळीला फोडणी द्यायच्या आधी आपल्याला डाळ छान फेटून घ्यायची आहे. छान शिजली आहे डाळ एकदम. तर आपण आता इथं वरणाला फोडणी देऊन घेऊया. शिजवलेलं वरण, हिंग, मोहरी, जिरं, हळद, धना पावडर, चवीपुरतं मीठ घ्यायचं यातलं. 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले, मध्यम तिखट आहेत ह्या. ठेचलेला लसूण, अर्धा टोमॅटो आणि कढीपत्त्याची पानं. आता मस्त आपण चुरचुरीत अशी वरणाला फोडणी देऊन घेऊया. तुम्ही जर नैवेद्यासाठी जर ताट बनवत असाल आणि तुमचे लसूण नसेल वापरत, फक्त इथं लसूण स्किप करा. तर एक कढई गरम करायला ठेवली आहे. तर एक पळी भरून तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे 1 चमचा. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं टाकायचंय. जिरं छान फुललं की लसूण टाकायचा. लसूण थोडा लाल रंगावरती यायला लागला की चिमूटभर हिंग टाकायचंय. आपण आधी पण वरण शिजताना हिंग टाकलाय, त्यामुळे हिंग थोडासाच टाकायचा. आता हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची पानं छान परतली. टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर टोमॅटो छान परतून घ्यायचा आपल्याला. एकदम अशी छान खमंग फोडणी द्यायची वरणाला. फोडणीत थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायची. टोमॅटो पण आपला छान परतला इथं. आता 1 चमचाला अगदी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची, कारण आपण हळद आधी ऑलरेडी टाकली आहे वरण शिजताना. 1 चमचा धना पावडर, थोडंसं परतून घ्यायचं हे पण एक अर्धा मिनिट. आता आपली छान फोडणी तयार झाली इथं वरणाची. पण आता वरण टाकून घेऊया. वरण टाकताना गॅस फुल करायचा. आता तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी आहे डाळ, त्यानुसार तुम्ही इथं पाणी वाढून घ्या. आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ. आता डाळीला छान उकळी घ्यायची आपल्याला. तर बघू शकता डाळ आपली छान उकळली आहे. आता 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायची, साईडला करायची, म्हणजे आपण बटाट्याची भाजी करूया. 2 ते 3 मिनिट झाले. सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची. छान दिसते ना मस्त दाटसर अशी डाळ आपली इथं रेडी झाली आहे. सुक्का बटाट्याची भाजी बनवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीची आहे. तुम्ही ही भाजी सुक्याच्या ऐवजी पातळ पण करू शकता. ती कशी तुम्हाला पुढे सांगते मी. उकडलेले बटाटे तुम्ही आधी बघितलंच आहे. उकडलेला बटाटा घेतलाय, कट करून घेतलाय मस्त. त्यासाठी एक मोठा कांदा घेतलाय, 3 हिरव्या मिरच्या उभ्या स्लीट करून घेतल्यात, ठेचलेला लसूण, अर्धा टोमॅटो, थोडीशी कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, हिंग घेतलाय. फोडणीसाठी मोहरी, जिरं, धना पावडर. हा आमचा घरगुती लाल मसाला आहे. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. यासोबत घरगुती पद्धतीचा काळा मसाला, हळद पावडर, धना पावडर, मिरची पावडर आणि चहा मसाला. हे एकदम असे घरगुती पद्धतीचे नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीत आपण मसाले बनवतो. हे तुम्हाला घरपोच मिळतील. तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. हळद आणि चवीपुरतं मीठ घेणार आहे बटाट्याच्या भाजीसाठी. तर आपण आता बटाट्याची भाजी करून घेऊया. तर आपण इथं कढई गरम करायला ठेवली आहे. तेल टाकून घेते मी. 1 ते 1.5 पळी तेल टाकते, म्हणजे 3 ते 4 टेबल स्पून. तुम्ही कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग. आता गॅस कमी करायचा आहे आपल्याला. इथं लसूण थोडासा परतला की लगेच कांदा टाकायचा आहे आणि कांद्यासोबत कढीपत्त्याची पानं. आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे लाल रंगावरती. तर कांदा छान परतलाय. तर आपण इथं स्लीट करून घेतलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला टोमॅटो टाकल्यावरती अंदाजाने तुम्हाला अंदाज येत नसेल तर थोडंसंच टाकायचं मीठ. पण मी चवीपुरतं पूर्ण मीठ इथं टाकून घेते बटाट्याच्या भाजीचं, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ पडेल. तर टोमॅटो पण छान परतलाय. आता सुके मसाले टाकून घेऊया. हा घरगुती लाल मसाला 1 चमचा,
तुम्ही कमी अधिक करू शकता। पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचाला एक कमी हळद, कारण मसाल्यामध्ये पण हळद आहे आमच्या। फोडणी थोडीशी कोथिंबीर। तर इथे आपल्याला आता छान सगळे पदार्थ परतले आहेत, सुके मसाले पण छान परतले। आता बटाटा टाकून घेऊया। आता बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये। आणि तुम्हाला रश्श्याची जर करायची असेल तर इथं काय करायचं, फक्त साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं थोडासा बटाटा परतला की, आणि उकळी फुटली की बटाटा असा चमच्याने मॅश करायचा आणि छान 10 मिनिट उकळून घ्यायचा। खूप सुंदर लागतो असा रश्श्याचा बटाटा पण। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आहे। तर बटाटा झालाय आपला, आता बघूया 3 ते 4 मिनिट झाले झाकण ठेवून। एकदम असा टेम्पटिंग दिसतोय ना तसा। तुम्ही मुलांना डब्याला पण हा बटाटा करू शकता। तर बटाटा आपला रेडी झालाय। आता पुरी आणि फक्त भजी राहिली, मिरची भजी, तर ती करून घेऊया। सर्वात आधी तर आपण मिरची भजी करून घेऊया। तर मिरची मी अशी मधून कट करून घेतली इथं। तर यामध्ये आपल्याला सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून घ्यायचंय थोडं थोडं। सर्व मिरच्या अशा मध्ये कट करून घ्यायच्या आणि त्यामध्ये मीठ भरून घ्यायचं, म्हणजे मिरची खाताना छान लागते, अशी तिखट वगैरे काही लागत नाही। तर आधी आपण मिरची भजी करून घेऊया आणि मग पुरी करूया। तर सर्व मिरच्यांमध्ये मी इथं मीठ भरून घेतलंय। मिरची भजी करून घेऊया। इथं तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झालंय का बघूया। सण म्हटला की कुरडई पापड आलंच, त्यामुळं एक ते 2 आपण कुरडया तळून घेऊया। इथं तेल गरम झालंय का बघूया। तर तेल छान गरम झालंय, आता कुरडई तळून घेऊ आपण। कुरडई तळून झालीये, आता भजी करून घेऊया। भजीचं पीठ आधीच मिक्स करून घेतलंय, छान भिजलंय। थोडंसं मिक्स करायचं तळायला घेताना। आता एक एक मिरची करून आपल्याला अशी डीप करून आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे। तुम्ही यामध्ये बटाटा भजी पण करू शकता या बॅटर मध्ये। तर सर्व मिरची सोडून घेतली मी इथं। स्टार्टिंगला फुल गॅसवर तळायची आणि नंतर गॅस कमी करायचा आहे, म्हणजे मीडियम टू लो हीट वर करायचा आहे आपल्याला इथं गॅस। आणि छान कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे। तर भजी छान लाल रंगावरती आपली तळून झाली आहे, काढून घेऊया। मस्त कुरकुरीत झाली आहे, आवाज बघू शकता तुम्ही। आता हे तेलातलं सगळं चुरा काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पुऱ्या तळायच्या आहे ना, त्यामुळे। तुम्ही आधी पुऱ्या तळून भजी पण तळू शकता, पण पुरी गरम गरम खायला छान लागते, म्हणून सर्वात शेवटी पुरी तळायची। तर आपलं पुरीचं पीठ पण छान भिजलंय, हे बघा। थोडंसं मळून घ्यायचं। आता तुम्ही मोठी पोळी लाटून आणि त्याच्या पुऱ्या कट करून तसं करून घेऊ शकता, पण मी छोटे छोटे गोळे तयार करून आपले तशा पुऱ्या तयार करणार आहे। एका वेळेला 3 ते 4 करून घ्यायच्या, लाटून घ्यायच्या। 10 ते 12 लाटल्या तरी चालतात, पण मी 3 ते 4 लाटते इथं आता आणि तळून घ्यायचं। हे बघा असा पेढा तयार करून घेतलाय। आता तुम्ही पीठ लावून पण इथं लाटू शकता, पण मी थोडंसं तेल घेणार आहे आणि तेलावर लाटणार आहे, म्हणजे आपलं तेल खराब होत नाही। तर या पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते, मग आपण तळून घेऊया। तर हे बघा एवढी अशी जाडसर ठेवली आहे, चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ठेवायची आणि लाटून घ्यायच्या सर्व या प्रकारे, म्हणजे एवढी जाड ठेवल्यामुळे पुरी छान फुगते आणि तेलकट होत नाही। तर हे बघा या पद्धतीने सर्व पुऱ्या मी इथं 4 पुऱ्या लाटून घेतल्या सध्या। तर आता तळून घेऊया। आपण मिरची भजी केली त्यामुळे तेल गरमच आहे, तर पुरी सोडून घेऊया। आता बघू शकता किती छान अशी टम्म फुगली आहे। खूप जास्त उलट सुलट करायची नाही पुरी तळताना, लाल रंगावरती छान तळून घ्यायची। एका वेळेला एक बाजूच तळायची, म्हणजे तेलकट होत नाही पुरी। आता दोन्ही साइड छान तळून झाले, काढून घेते। मीडियम गॅसवर आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे, म्हणजे छान आतपर्यंत शिजते। आता सगळ्या पुऱ्या अशाच तळून घेते मी। सर्वात शेवटची पुरी आहे। तर सर्व स्वयंपाक झालाय करून, आता सर्व करून घेऊया। तर आपली दसऱ्याची थाळी तर पूर्ण रेडी आहे। मस्त दाटसर अशी बासुंदी, बटाट्याची भाजी मस्त सुक्की लाल मसाल्यातली, त्यासोबत पुरी, आणि बघू शकता आहे तशी अशी टम्म फुगली आहे मस्त। कोरडई, वरण आणि भात, त्यावर थोडंसं वरण, साजूक तूप, कुरकुरीत अशी मिरची भजी। तर कशी झाली आपली मस्त अशी दसरा निमित्त अशी छान एकदम कमी वेळात होणारी झटपट अशी थाळी। तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडला माझा ह्या रेसिपींमध्ये। कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका, कारण आता सर्व रेसिपी जर तुम्हाला आवडल्याच असतील
त्यामुळं लाईक करा। तर मस्त सर्व पदार्थ तर तुम्हाला तर आवडलेच असतील, त्यामुळे लाईक करा। दसरा निमित्तची थाळी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर अशी शेअर करा आणि सर्व रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।